अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कोनाईंग व कायकिंग पुरुष व महिला स्पर्धेचे सांगलीमध्ये आयोजन. महाराष्ट्रात प्रथमच या स्पर्धांचे आयोजन केले असून शिवाजी विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. वसंतदादा पाटील स्मृती स्मारक कृष्णा नदी घाट येथे रॉयल बोट क्लब यांच्या वतीने या स्पर्धा संपन्न होणार आहेत. या स्पर्धेमध्ये देशभरातील 40 विद्यापीठांमधून 685 पुरुष व महिला खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन रविवार दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 वाजता सांगली येथील वसंतदादा पाटील स्मारक कृष्णा नदी येथे होणार आहे. उद्घाटनाला नामदार चंद्रकांत दादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते व विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर प्रशांत नारनवरे सचिव राज्यपाल हे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर सन्माननीय अतिथी म्हणून डॉक्टर मैनाक घोष जिल्हाधिकारी सांगली, सत्यम गांधी आयुक्त सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका, प्राध्यापक डॉक्टर ज्योती जाधव प्रभारी कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, डॉक्टर व्ही.एन. शिंदे कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, सुधीरदादा गाडगीळ आमदार सांगली विधानसभा, धीरज सूर्यवंशी महापौर सांगली महानगरपालिका व स्पर्धेचे निरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये या उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या स्पर्धेमध्ये कायकिंग मध्ये K1, K2, K4 तसेच कोनाईंगमध्ये C1, C2 असे 200, 500 आणि 1000 मीटर अशा जलक्रीडा प्रकारामध्ये ह्या स्पर्धा संपन्न होणार आहेत. याबाबतची माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर शरद बनसोडे संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण अधिविभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, संजय परमने शिवाजी विद्यापीठ अधिसभा सदस्य आणि राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य, श्रीनिवास गायकवाड शिवाजी विद्यापीठ अधिसभा सदस्य, सौ काव्यश्री नलवडे शिवाजी विद्यापीठ अधिसभा सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर शरद बनसोडे, क्रीडा संचालक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. त्याचबरोबर अखिल भारतीय कमाईंग कायाकिंग आंतरविद्यापीठ स्पर्धा याचं संयोजन सचिव आहे. माझ्याबरोबर या संयोजन समितीचे सन्माननीय सदस्य श्री विशालजी गायकवाड, त्याचबरोबर अधिसभा सदस्य काव्यश्री नलवडे मॅडम हेही इथं उपस्थित आहेत. या स्पर्धा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच हे सांगली येथे आपण इथे आयोजित करत आहे. शिवाजी विद्यापीठाला हा बहुमान प्रथमच इथे मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये सर्व विद्यापीठांमध्ये एकदा पहिल्यांदाच ही स्पर्धा आपण इथं आयोजित करत आहे. संबंध देशामधून 40 विद्यापीठ इथे सहभागी होत आहेत. 675 महिला व पुरुष राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू इथं सहभागी होणार आहेत. आणि या स्पर्धेमधून भारतीय संघ जो वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्सला सहभागी होणार आहे त्याची निवड इथं केली जाणार आहे. या स्पर्धेचं उद्घाटन समारंभ माननीय मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते इथं होणार आहे. 5 तारीख सकाळी 9 वाजता उद्घाटन इथं केलं जाणार आहे. या समारंभ प्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर सुरेश गोसावीजी, कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव मॅडम, कुलसचिव डॉक्टर व्ही.एन. शिंदे साहेब, त्याचबरोबर या जिल्ह्याचे कलेक्टर डॉक्टर मैनाक घोष, त्याचबरोबर आयुक्त या महानगरपालिकेचे जे मेयर आहेत त्यांची उपस्थिती तिथे असणार आहे. आणि त्याबरोबर या शिवाजी विद्यापीठाचे अधिसभा सदस्य आणि या संयोजन समिती ज्यांच्यामुळं ही स्पर्धा इथं होत आहे ते आमदार सुधीरदादा गाडगीळ
तेही इथं उपस्थित असणार आहेत. संबंध सांगली, सातारा, कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यातले खेळाडू आणि पालक, कोचेस, मॅनेजर्स सर्वजण यांच्या उपस्थितीत हा उद्घाटनाचा समारंभ पार पडणार आहे. क्लोजिंग सेरेमनी, बक्षीस समारंभ हे दिनांक 8 एप्रिल रोजी इथं होणार आहे. या स्पर्धेमध्ये संबंध देशातील जे खेळाडू इथं येणार आहेत त्यांच्यासाठी हा जो सांगली कृष्णा घाट इथला जो ट्रॅक आहे, हा ट्रॅक एक स्टँडर्ड इंटरनॅशनल लेवलचा ट्रॅक असून त्याची पूर्ण जय्यत तयारी जे आंतरराष्ट्रीय पातळीवरची तयारी हे सुरू आहे आणि 5 तारखेला ही स्पर्धा इथं सुरू होईल. नमस्कार, माझं नाव काव्यश्री शरद नलवडे, अधिसभा सदस्य शिवाजी युनिव्हर्सिटी. सध्या आपल्या देशांतर्गत होणाऱ्या केनोई कायाकिंगच्या स्पर्धा महाराष्ट्रात आणि त्याही सांगलीला मिळत आहेत. ऑलिम्पिक दर्जाच्या स्पर्धा ह्या आपल्या सांगलीमध्ये भरत आहेत. सांगलीची एक वेगळी ओळख निर्माण करणारी स्पर्धा आपल्याला सांगलीकरांना बघायला, अनुभवायला मिळणार आहेत. तर मी समस्त सांगलीकर आणि सांगली जिल्ह्यातील सर्व लोकांना आवाहन करते की आपण सर्वांनी उपस्थित राहून या स्पर्धेचं आयोजन पाहायचं आहे आणि नेतृत्व घेऊन आपल्या सांगलीची ओळख महाराष्ट्रात नाही तर देशाच्या नकाशावर करण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज व्हायचं आहे. धन्यवाद. ह्या स्पर्धा आपल्या वसंतदादा स्वामी समर्थ घाटावर 5 तारखेला सकाळी 9 वाजता ह्या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. माननीय आपले चंद्रकांतदादा पाटील आणि त्याचबरोबर आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि बाकीचे सगळे मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. रोज ह्या स्पर्धा 8 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. रोज संध्याकाळी त्या स्पर्धेचं बक्षीस समारंभ होणारच आहे. 8 तारखेला क्लोजिंग सेरेमनी ही मोठी असणार आहे. सर्व स्पर्धकांना त्यामध्ये बक्षीस वितरण होईल. त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. नमस्कार, मी श्रीनिवास गायकवाड, शिवाजी विद्यापीठाचा सिनेट सदस्य आहे. आपल्याला कायाकिंग केनोईंगच्या स्पर्धा ऑल इंडियाच्या आपल्याला सांगलीला मिळालेल्या आहेत. माझी आपल्या सगळ्यांना विनंती अशी आहे की ह्या स्पर्धा ह्या ऑलिम्पिकच्या आहेत. हा खेळ हा ऑलिम्पिकचा आहे. ह्या स्पर्धेच्या माध्यमातून जे खेळाडू इथं पूर्ण देशभरातून येणार आहेत, ह्या खेळाडूंच्या माध्यमातून हा जो खेळ आहे हा 5% आरक्षणामध्ये सरकारी नोकऱ्या या खेळाच्या माध्यमातून मिळतात. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येनं आपण हा स्पर्धा बघायला यावी. आत्ता आपल्याकडं जो कृष्णा नदीचा जो घाट आहे हा ह्या स्पर्धेच्या निमित्ताने ऑल इंडिया मानांकन पूर्ण करणारा असा घाट आहे. त्यामुळे ह्या स्पर्धा आपण मुद्दामून या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आपला झाला होता, तो घेतो आहे आपण आत्ता. तर जास्तीत जास्त सांगलीकरांनी ह्या स्पर्धा आपण बघायला याव्या.